गर्भवती महिला मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलंच वादात सापडलंय। अशातच तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना 10 लाख भरायला सांगणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार आहे असा ठपका चाकणकर यांनी ठेवला। त्यानंतरच या प्रकरणात वारंवार नाव येणाऱ्या डॉक्टर घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण आणि रुग्णालयाच्या प्रतिमेला झालेली हानी लक्षात घेता त्यांनी पदाचा राजीनामा देणंच पसंत केलं। राजीनाम्याच्या पत्रात घैसास म्हणाले की या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत असून माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे। रुग्णसेवा हे माझं सर्वोच्च कर्तव्य असून त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये हीच माझी भूमिका आहे, असं घैसास यांनी म्हटलंय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे हेही थोडक्यात जाणून घेऊयात। तनिषा भिसे या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या। रक्तस्राव होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्यांना 28 मार्चला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं। तनिषा यांची प्रसूती क्रिटिकल असल्याने डॉक्टरांनी उपचाराचा अंदाजित खर्च सांगितला। हा खर्च जवळपास 10 ते 20 लाख इतका होता। तनिषाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ते 3 लाख भरण्यास तयार होते, पण रुग्णालयाने 10 लाखांची मागणी केली। जवळपास 5.5 तास तनिषा भिसे यांच्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाहीत। शेवटी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे त्यांची प्रसूती झाली। त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, पण 29 मार्चला त्या दगावल्या। त्यामुळे तनिषाच्या कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला असा आरोप केला आणि त्यानंतरच दीनानाथ रुग्णालय हे चर्चेत आलं। पण आता या प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।